पुढील बातमी नवी मुंबईतून बोगस प्रमाणपत्रांच्या आधारे शालार्थ आयडीचे आणखी एक प्रकरण हे समोर आले। शासनाचे 1,24,69,69,000 रुपये अनुदान लाटल्याचं समोर आले। 19 जणांविरोधात गुन्हा दाखल झालेला आहे आणि या प्रकरणी आता पोलीस अधिकचा तपास करत आहेत। अधिक माहिती घेऊया, आपल्या प्रतिनिधी कविता लोखंडे आपल्या सोबत जोडलेले आहेत। कविता, गुन्हा दाखल झालेला आहे आणि आता या प्रकरणी पोलिसांची कशा प्रकारे कारवाई सुरू आहे? नक्कीच जगदीश, शिक्षण मंडळाचा मोठा भ्रष्टाचार जो आहे तो उघड झालेला आपल्याला पाहायला भेटतो। या संदर्भात 19 जणांविरोधात वाशी पोलीस स्थानकामध्ये जो आहे तो गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। राजेंद्र हिरे यांच्या नावावरती 2018 साली चर्नी रोड येथे कार्यरत असताना या संदर्भात अर्ज दाखल केला असल्याचं स्पष्ट झालं होतं, परंतु माहिती घेतल्यानंतर जे आहे त्यांनी कोणत्याच प्रकारचा अर्ज केला नसल्याचं स्पष्ट झालंय आणि त्यानंतर त्यांनी जे आहे ते वाशी पोलीस स्थानकामध्ये धाव घेत या 19 जणांविरोधात जो आहे तो गुन्हा दाखल केलेला आहे। यामध्ये शिक्षण मंडळाचे जे आहे ते अलिबाग विभागातून 4 शिक्षक तर खोपोली विभागातून 1 शिक्षकाचा समावेश आहे, ज्यांनी बनावट आयडी जे आहेत, शालार्थ आयडी जे आहेत ते बनवलेले होते आणि तब्बल 1.5 कोटीचं अनुदान जे आहे ते लाटलेल्याचा प्रकार जो आहे तो उघड झालेला आहे। आणि आता हेच राजेंद्र हिरे जे आहेत हे शिक्षण विभागाचे जे आहेत ते मुख्य अधिकारी म्हणून त्यांची ओळख आहे। या एसएससी बोर्डामध्ये त्यांची या ठिकाणी विभागीय अधिकारी म्हणून जे आहे ते नियुक्ती करण्यात आलेली आणि त्यांच्याच जबाबीवरती जे आहे ते आता वाशी पोलीस स्थानकामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। वाशी पोलीस या प्रकरणी अधिक तपास करताना आपल्याला पाहायला भेटत आहेत। जगदीश जी, कविता धन्यवाद आणि अशाच तुम्ही जोडलेले रहा।